नमस्कार, मी प्रमिला. माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. साडीचा कपडा वापरून अतिशय सुंदर डिझाईन बघणार आहोत. साडीचा कपडा आणि काठ वापरून अतिशय सुंदर डिझाईन. 13.5 उंची होती, 1 इंच म्हणून 14.5 घेतली. घडी 10.5 इंचाची आहे. 8.5चं माप म्हणजे 34चं माप आहे. मोंडा 5.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 2.5 आणि 5.5 इंच. मागील गळा घेतलेला आहे 10.5 इंचाचा. हा तुमच्या आवडीनुसार राहील, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. साईज कोणतीही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या साईजनुसार या ठिकाणी हा गळा ट्राय करू शकता. अतिशय सुंदर दिसणारा हा गळा आहे. सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डबल लेअरचा गळा याला म्हणतात. अतिशय सुंदर आणि सोपा आहे. तर गळ्याच्या बाहेर गोल गळा दिला आहे आणि 1-1 इंचाचं अंतर आपल्याला देऊन पुन्हा तो गळा आपल्याला आखून घ्यायचा आहे. पुन्हा या ठिकाणी पण 1-1 इंचाचं अंतर दिलं आहे. तुम्ही ते पाऊणचं पण देऊ शकता, 1चं पण देऊ शकता. तर 1 आणि पाऊणचा असे 2 आकार या ठिकाणी आपण देऊन घेतले. आता जसा गळा आपण आखून घेतलाय तसा कट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा जो पहिला गळ्याचा आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपण कॅनव्हास पेपर वापरणार आहोत आणि जे गळे कट केलेले आहेत ते आपण यावरती आखून घ्यायचे. तर डबलचा कॅनव्हास पेपर या ठिकाणी घेतलेला आहे आणि जो गळा आपण आखून घेतलाय अस्तरवरती तो कॅनव्हास पेपरवर ठेवायचा आहे आणि जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे. जसा आहे तसा गळा आपण कॅनव्हास पेपरवरती आखून घेतलाय. 1 इंचाचा जो आकार आहे तो पण आता इथे आपण आखून घ्यायचा आहे. तेवढाच या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे, जास्त नाही घ्यायचा आहे, तेवढंच घ्यायचं आहे. आता जो आकार आपण आखून घेतलाय तो कॅनव्हास पेपरवरती कट करायचा आहे. कडीचा भाग पण कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला हा आकार दिसेल. तर इथे आपण काठाचा वापर करणार आहोत. आता काठ आपल्याला इथे जोड द्यावा लागणार आहे, कारण काठ आपला कमी असतो आणि आपल्याला डिझाईन तयार करायची असते तर जोडची गरज असते. तर जेवढा पाहिजे कॅनव्हास पेपरचा आकार तेवढा ठेवलाय. बाकीचा खालचा कट करून तो आपण मधोमध शिलाई करून घेणार आहोत. तर जोड देण्याची पद्धत ही खूप सोपी आहे. समोरासमोर मोठे काठ ठेवले आणि त्यावरती आपल्याला जो छोटा काठ आहे तो कट केलेला तो ठेवायचा आहे, दुमडून घ्यायचा आहे फक्त आणि वरच्यावर शिलाई करायची. दोन्ही बाजूला सेम तीच पद्धत आहे. पुन्हा काठ दुमडलाय आणि त्यावरती तो ठेवून घेतलाय. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये हा जोड आपल्याला लागला जातो. पुन्हा थोडंसं दुमडायचंय, त्यावरती शिलाई. तर अशा पद्धतीने काठ आपले जोडून झालेले आहे. आता जो गळ्याचा आकार आपण कॅनव्हास पेपरवरती आखून घेतलाय इथे तो शिवून म्हणजे शिलाई द्यायची आहे, त्याला ठेवायचे आणि शिलाई देऊन घ्यायचंय. बरोबर गळ्याचा आकार जेवढा आहे तेवढाच या ठिकाणी आपल्याला शिलाई करायचा आहे. गळ्यानुसारच या ठिकाणी शिलाई घ्यायची आहे. त्यानंतर कडेला पण शिलाई करून घ्यायची. डबल लेअरचा अतिशय सुंदर दिसणारा गळा हा आपला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायचं पण विसरू नका. आणि माझ्या अशाच टॉप शिलाई क्लासवरच्या नवनवीन आणि सोपे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आता जो कडेचा कपडा आहे काठाचा तोही कट झालाय. फक्त कॅनव्हास पेपरनुसारच या ठिकाणी आपण हा आकार ठेवलेला आहे, बाकीचा कट केलाय. त्यानंतर द्यायची आहे तिरकी कातर कडेला. थोडंसं दुमडायचंय. त्यानंतर शिलाई करून घ्यायची. जसा गळ्याचा आकार आहे सेम तोच आकार आपल्याला इथे आला पाहिजे.
सुंदर असा आकार आपला तयार आहे गळ्याचा. साईडला ठेवूया. आता जो आकार आपण 1 नंबरला कट केला होता गळ्याचा, तो आपल्याला कॅनव्हास पेपरवरती इथे ठेवायचा आहे. डबलचा कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. गळ्याचा जसा आकार आहे तसा फक्त आखून घेतलाय. आता कडेला साधारणतः 1 ते 1.5 इंचाचा अंतर ठेवून आपल्याला हा आकार वाढवायचा आहे, म्हणजे आपल्याला जास्त घ्यायचा आहे. साईडनी 1 ते 1.5 इंचाचा अंतर जास्त ठेवून गळा आपल्याला कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला हा आकार दिसेल. तिथे साडीचा कपडा आपण वापरणार आहोत. बरोबर ठेवून घ्यायचा आहे. जेवढं पाहिजे तेवढंच आपण कपडा घेणार आहोत आणि बाकीचा पुन्हा डिझाईनसाठी ठेवायचा आहे. आता इथे आपल्याला शिलाई करून घ्यावं लागेल मधोमध. एकावर एक ठेवून शिलाई करून घ्यायची. त्यानंतर मधोमध पण शिलाई. आता इथे आपल्याला अस्तर लागणार आहे, कारण आपण आतल्या साईडने हा डिझाईनसाठी जो गळा आहे तो जोडणार आहोत. त्यासाठी आपल्याला अस्तरची गरज येणार आहे. तर अस्तर या ठिकाणी जेवढा साडीचा कपडा आहे आपण डिझाईनसाठी घेतलाय तेवढंच अस्तरचा पण घ्यायचा आहे. आता सुईचा खाली, त्यावरती अस्तर आणि त्यावरती ठेवायचा आहे कॅनव्हास पेपर. जसा गळ्याचा आकार आहे तशी शिलाई. आता शिलाई झाली, गळ्याचा आकार पण तयार झालाय, मधोमध कॅनव्हास पेपर गेलाय आणि साईडनी पण आपण 1-1 इंचाचा अंतर ठेवले, तेवढा गळा आखून घेतलाय. आता याला पण शिलाई करून घेतलेली आहे. मागच्या बाजूला आतली साईड घ्यायची आणि जो काठाचा आकार आहे तो आपण इथे शिलाई करून घ्यायचा आहे. साधारणतः अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी या ठिकाणी शिलाई. त्यानंतर पुन्हा तिरकी कातर थोडीशी. थोडासा कपडा काठाचा जास्त आहे तर तो कट करायचा आहे. आता सुईच्या काठची जी बाजू आहे ती सुईच्या साईडने आली पाहिजे, अशा पद्धतीने त्यावरती शिलाई करायची. एकदम गळ्याच्या आकारानुसारच ही शिलाई आपली आली पाहिजे आणि गळा पण आला पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला हा काठ बाहेरच्या साईडने घेऊन त्यावरती करायची आहे शिलाई. तर या ठिकाणी अतिशय सुंदर असा गळा तुम्ही बघत आहात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सोप्या पद्धतीमध्ये आहे, कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता. अतिशय सुंदर दिसणारा हा गळा आहे. आता कडीलाही शिलाई करून घ्यायची. आता इथे कमरेचे टक्स साधारणतः 3 इंचचा कमरेचा टक्स घेतलाय. गळ्यापासून 2 इंचचं अंतर ठेवायचे. दोन्ही टक्स आपले झालेले आहे. आता इथे कमरपट्टी आपल्याला लागणार आहे. तर 1.5 इंचाची कमरपट्टी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. त्यापूर्वी आता इथे आपण चौकोन तयार करून घेत आहोत. चौकोनचा त्रिकोण करायचा आहे आणि शिलाई करायची. तर ब्लाउज पीसचाच कपडा आहे हा. चौकोनचा त्रिकोण. तर सर्व त्रिकोण आपल्याला ह्याच पद्धतीने बनवायचे आहे. फक्त चौकोन करा आणि त्याचा त्रिकोण करा, बाकी काहीही डोक्यात ठेवू नका. चौकोन आला तो 2.5चा येऊ शकतो, 2-2चा पण येऊ शकतो. फक्त चौकोन करून त्याचा त्रिकोणमध्ये करायचे. डिझाईन सर्व कट करायचे. आता आपण साडीचा जो पॅच तयार केला, म्हणजे आतला कपडा डिझाईनचा तयार केलेला आहे, तो आपल्याला इथे आतल्या साईडने ठेवायचा आहे. त्यापूर्वी आता इथे आपण जो काठाचा आकार आहे त्यावरती ह्या कोनचे डिझाईन ठेवून घ्यायचे आणि शिलाई करायची. तर एकसारखीच डिझाईन या ठिकाणी आपली आली पाहिजे, अशा पद्धतीने आपण हे जोडायचे आहे. सर्व डिझाईन ह्याच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत.
सर्व डिझाईन ह्याच पद्धतीने जोडायचे आहे. डिझाईनची जी बाजू आहे ती एकसारखीच आली पाहिजे. तर सर्व डिझाईन ह्याच पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहे आपण. तर अतिशय सुंदर दिसणारा हा गळा आहे. कमी वेळेत पण होतो, दिसायलाही छान दिसतो. कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता. डिझाईन आपली आतली कोण्याची लावून झालेली आहे. पुन्हा एक शिलाई आपण मधोमध घ्यायची आहे, जेणेकरून जो कपडा आपला कोणचा आहे तो बाहेर निघणार नाही. अशा पद्धतीने आता आपल्याला जो साडीचा कपडा आपण घेतला होता तर तो आपल्याला आतमधून ठेवायचा आहे. त्यापूर्वी थोडंसं कपडा जास्त आहे तर तो आपल्याला कट करायचा आहे. आता 1 इंचचा आकार आपण आखून घेतला होता. तर कॅनव्हास पेपर कसा लावायचा तो उलट पालट केलेली आहे. म्हणजे सुईचा कपडा, त्यावर अस्तर आणि कॅनव्हास पेपर, गोलगळ्याला शिलाई दिली आणि मग आतल्या साईडनी पलटी मारून शिलाई करून घेतली. नंतर 1 इंचाचा आकार देऊन पुन्हा त्यावरती आखून घेतलाय. आता आतल्या साईडनी तो आकार ठेवून त्यावरती करायची आहे आपल्याला शिलाई. गळा बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि सोपा पण आहे. कमी वेळेत होणारा आहे. अतिशय सुंदर दिसणारा हा गळा आहे. डबल लेअरचा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. सुंदर असा गळा या ठिकाणी आपला तयार आहे. तर इथे तुम्ही प्लेन असाही ठेवू शकता किंवा तुम्हाला लेस लावायची तर तुम्ही लेस पण लावू शकता. इथे गोल्डन कलरचीच लेस घेतलेली आहे. तुम्हाला हवी ती लेस तुम्ही इथे लावू शकता. लेस पण आपली लावून झालेली आहे. डबल लेस या ठिकाणी आपण घेणार आहोत. 1 नंबरला गोल्डन घेतली आणि 2 नंबरला आपण जो साडीचा कलर आहे त्या कलरची लेस या ठिकाणी वापरलेली आहे. गळ्याच्या आकारानुसार ही लेस आपली लागली गेली पाहिजे. गळा बघू शकता किती छान असा तयार झालेला आहे. जो आतला कपडा आहे तो आपल्याला थोडासा जास्त आहे तर तो कट करायचा आहे. आता कमरपट्टी साधारणतः 1.5 इंचाची या ठिकाणी आपण घेतलेली आहे. साधारणतः अर्धा इंचाला थोडंसं कमी अंतरावरती शिलाई, पुन्हा तिरकी कातर, समोर जी कमरपट्टी आहे ती घेऊन त्यावरती दाबटीप, पुन्हा वरती थोडंसं दुमडायचं आहे आणि मधोमध 5 नंबरची शिलाई. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला झालेला आहे गळा तयार. 3 इंचाचा अंतर घेऊन या ठिकाणी आपण लटकनची दोरी लावणार आहोत. तर दोरी कमीत कमी 13 ते 14 नाही कमी होईल 16 ते 17 इंच घ्या. 16 ते 17 इंच या ठिकाणी तुम्ही ही दोरी घेऊ शकता. जी लटकन आहे त्याला 4 ते 5 मध्ये गाठ देऊन घ्यायच्या एकदम पॅकमध्ये. आता जी गाठ आपण दिली ती झाकण्यासाठी आपण फुल तयार करणार आहोत. तर जो काठ उरलेला होता तोच फक्त ठेवलाय, दुमडलाय आणि मधोमध ही जी नाडी आहे ती घ्यायची, त्रिकोणमध्ये शिलाई तयार करायची. सुईच्या साईडने आता आपल्याला हा काठ घ्यायचा आहे. सुंदर असं लटकनचं फूल तयार आहे. तुम्ही बघू शकता दोन्हीही फुलं आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायचे आहे. अतिशय सुंदर दिसणारा गळा तयार आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि माझ्या अशाच टॉप शिलाई क्लासवरच्या नवनवीन आणि सोपे व्हिडिओ बघत चला. थँक्यू सो मच माझा हा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल.